दिनांक 18 डिसेंबर बुधवार मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ एक भीषण दुर्घटना घडली. गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा दिशेने जाणाऱ्या एका फेरीबोटचा अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एक फेरीबोट एलिफंटला प्रवासी घेऊन जात असताना दुसऱ्या स्पीड बोटने धडक दिली. हे संपूर्ण घटना झाल्यानंतर या दुर्घटनेचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये स्पीड बोटची फेरीबोटला धडक झाल्याचे पाहायला मिळते. या अपघातानंतर लगेच बचाव कार्य सुरू करून बोटीतील इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचं बोललं जाते आणि इतर प्रवाशांवर सध्या उपचार चालू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या दुर्घटनेतून प्रतिक्रिया दिली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, गेट ऑफ इंडिया जवळ फेरीबोटचा अपघात नेमका कशामुळे झाला, या संपूर्ण घटनेची न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते बघूया. बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटला एलिफंट नीलकमल नावाची एक फेरी बोट जात होती. या बोटीमध्ये जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते, तर बोटीचे 5 क्रू मेंबर धरून एकूण 85 जण होते. गेटवे ऑफ इंडिया पासून काही अंतर पार केल्यानंतर उरणकारंजा येथे ही बोट आली. त्यावेळी समुद्रात एक स्पीड बोट होती. या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती. या बोटीत 7 ते 8 जण होते. अत्यंत वेगात ही बोट होती. नीलकमल बोटीच्या दिशेने धावून येत होती. त्यानंतर काही सेकंदातच या बोटीने नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली. बोटीवरच्या एका प्रवाशानं शूट केलेल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार दिसून आला. या धडकेमुळे नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हळूहळू बोट बुडायला लागली. त्यानंतर बोटीतल्या स्क्रू मेंबरने प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगितलं. बोट बुडल्यानंतर अनेक जण पाण्यात पोहत राहिले, तर काही जण जीव वाचवण्यासाठी धडपड देखील करत होते. या अपघाताची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर नौदल, कोस्ट गार्ड, JNTB, येल्लो गेट पोलीस, जाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या सहाय्याने मदत आणि बचाव करायला सुरुवात केली. सुरुवातीला अपघाताबद्दलची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानुसार या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 10 प्रवासी आणि 3 नौदल कर्मचारी होते, तर 66 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे आणि 7 ते 8 जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. 56 जणांना PJNT हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर त्यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल काही प्रवाशांनी माध्यमांना माहिती दिली आहे. आम्ही गेटवे वरून 3:30 वाजता ही बोट पकडली. 10 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर एका स्पीड बोटने आमच्या बोटीला धडक दिली. त्यानंतर आमच्या बोटीत पाणी येऊ लागलं. त्यावेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला लाईफ जॅकेट घालायला सांगितलं. जॅकेट घालेपर्यंत आमच्या बोटीमध्ये पाणी शिरायला चालू झालं. काही प्रवासी पाण्यामध्ये बुडायला लागले. तोपर्यंत ही सारी घटना दिसताच आमची मदत करायला दुसरी बोट देखील धावून आली आणि त्या स्पीड बोटीतील एका व्यक्तीचा पाय देखील तुटला आणि एकाचा मृत्यू झाला, असं बोटीतील प्रवाशांनी सांगितलं. बोटीचे मालक राजेंद्र फडके यांनी या घटनेबद्दल बोलताना काय सांगितलं ते पहा. आमची बोट रोज दुपारी 2:30च्या नंतर एलिफंटला जात असते. आजही ती जात होती. बोट समुद्रात असताना नेव्हीची एक स्पीड बोट तिथे फेऱ्या मारत होती. ती आमच्या बोटीच्या आसपास राऊंड मारून परत गेली. पुन्हा बोटीकडे येऊन तिनं बोटीला धडक दिली. नीलकमल बोटीची क्षमता 130 प्रवासी वाहून नेण्याची आहे, पण या बोटीमध्ये फक्त 80 प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे बोटीच्या क्षमतेपेक्षा कमीच प्रवासी बोटीत होते. मी JNTB मध्ये असताना मला फोन आल्यानंतर घटनेची माहिती मिळाली. तर या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहा. नीलकमल बोटीवरील 101 जणांना वाचवण्यात शोध आणि सुरक्षा पथकाला यश आलेलं आहे. लोकांना वाचवण्यासाठी 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. तुमच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाख मदत घोषित करण्यात आली आहे. तसंच या अपघाताची चौकशी केली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.